गुड इव्हनिंग बच्चा पार्टी। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत क्लास 12। आपण नीटच्या प्रिपरेशन करत आहोत। आपण क्लास 11 पाहिलेले मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ह्यूमन्स रिप्रोडक्शन म्हणजे क्लास 12 चा फर्स्ट चॅप्टर झुलॉजी विषयातील। पहा मित्रांनो, आताच आपल्याला 2025 चा पेपर झालेला आहे। त्या पेपरमध्ये या ह्यूमन रिप्रोडक्शनवर 4 ते 5 प्रश्न विचारले होते। ते 4 प्रश्न म्हणजे 416 म्हणजे 16 मार्कचा 1 चॅप्टर होता। त्याच्यामुळे आज आपण ह्यूमन रिप्रोडक्शन इन द वन शॉट म्हणजे या ह्यूमन रिप्रोडक्शनचा पूर्णपणे अभ्यास एकाच व्हिडिओमध्ये करणार आहोत। म्हणजे एकाच हा जर व्हिडिओ बघितला तर पूर्ण ह्यूमन रिप्रोडक्शनवर कोणताही प्रश्न पडला तरी आपल्याला सांगता येईल, करता येईल। पहा मित्रांनो, वेळ न वाया घालवता आज आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रत्येकाने हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे। गुड इव्हनिंग। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो। पहा, आज आपण एनसीईआरटी रीडिंग सुद्धा करणार आहोत। या एनसीईआरटी मधील डायग्राम्स हे पूर्ण गोष्टी पाहणार आहोत। पहा मित्रांनो, ह्या काही मी नोट्स बनवलेल्या आहेत। या नोट्सच्या आधारे आज आपण ह्यूमन रिप्रोडक्शन चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत। म्हणजे हा ह्यूमन रिप्रोडक्शन इन वन शॉट मध्ये घेणार आहोत मित्रांनो। पहा, ह्यूमन रिप्रोडक्शन तर प्रत्येक चॅप्टर करत असताना आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहतो, नंतर मिडल पार्ट पाहतो, नंतर डिसऑर्डर पाहतो, लास्ट जे समरी पाहतो। अगदी त्याचप्रमाणे आजच्या चॅप्टरच्या नावामध्ये पहा म्हणजे ह्यूमन रिप्रोडक्शन। पहा मित्रांनो, ह्यूमन म्हणजे काय? मानव म्हणजे मॅमल्स। पहा आता रिप्रोडक्शन म्हणजे काय? री म्हणजे परत म्हणजे रिपीटेशन अँड द प्रोडक्शन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची नवीन निर्माण होणे। या चॅप्टर मध्ये आपल्याला ह्यूमन रिप्रोडक्शन पाहायचं म्हणजे न्यू बेबीज प्रोडक्शन म्हणजे आपण या ठिकाणी काय कशाचं प्रोडक्शन करत आहोत? ऑफस्प्रिंगचं रिप्रोडक्शन करत आहोत। पहा मित्रांनो, ह्यूमन रिप्रोडक्शन इंट्रोडक्शन चॅप्टर पहा मित्रांनो। याचा बायोलॉजिकल प्रोसेस पहा मित्रांनो। बायोलॉजिकल प्रोसेस कशी असते की म्हणजे सजीव निर्जीव असतं। त्या सजीवामध्ये पहा मित्रांनो 2 प्रोसेस असतात, बायोलॉजिकल प्रोसेस अँड स्वतः बनवलेली म्हणजे मॅकमेन प्रोसेस। बट ही रिप्रोडक्शन ही कशी आहे? बायोलॉजिकल प्रोसेस आहे टू प्रोड्यूस ऑफस्प्रिंग फॉर द कंटिन्युटी ऑफ द स्पाइसेस ओव्हर जनरेशन। म्हणजे कसं? ऑफस्प्रिंग म्हणजे बच्चे म्हणजे कंटिन्युटी ऑफ द जनरेशन म्हणजे पिढीला नवीन म्हणजे जिवंत ठेवण्याचं काम हे या ह्यूमन रिप्रोडक्शन करत असतं। पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण ह्यूमन्स बद्दल पाहणार आहोत। तर पहा, ह्यूमनचं कसं असतं? ह्यूमन्स आर द सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काही प्राणी कसे असतात? असेक्शुअल असतात। बट आपण जे ह्यूमन्स आहेत ते कसे आहेत? सेक्शुअल रिप्रोडक्शन तर आहात। त्यानंतर विविपॅरस म्हणजे काय? डायरेक्टली गिव्स बर्थ टू द यंग वन्स म्हणजे आपण बर्थ म्हणजे एखाद्या बेबी तयार करतो किंवा एखाद्या बेबी तयार होतं म्हणजे डायरेक्टली गिव्स बर्थ। आपण काय अंडे देतो का? नाही, त्याला विविपॅरस असं आपल्याला या एनसीईआरटी मध्ये शब्द दिलेला आहे। आपण एनसीईआरटी चे सुद्धा रीडिंग करणार आहोत। त्याच्यानंतर सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे डिफरंटेबल बिटवीन मेल्स अँड द फिमेल्स म्हणजे आपल्या काही कशा असतात मित्रांनो? काही प्राण्यांमध्ये सेम म्हणजे दोन्हीचं स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट सारखं असतं, जसं आपण प्लांट अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म मध्ये पाहिलं। अगदी त्याचप्रमाणे आजच्या ह्याच्यामध्ये काय पाहणार आहोत आपण? सेक्शुअल डायमॉर्फिझम डिफरंट आहे कशाचा? मेल्स अँड द फिमेल। त्याच्यामध्ये आपल्याला डिफरेन्शिएशन चार्ट सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो। रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इन द ह्यूमन स्टार्ट ॲट द प्युबर्टी। हे जे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स असतात मित्रांनो ते आपल्या कधी स्टार्ट होतात? ते आपल्या प्युबर्टी म्हणजे आपण ज्यावेळी जवानीमध्ये येतो म्हणजे 13 इयर पासून ते 25 इयर्स पर्यंत रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इन द ह्यूमन्स इज द स्टार्ट ॲट द प्युबर्टी म्हणजे प्युबर्टीच्या आफ्टर म्हणजे प्युबर्टीच्या नंतर आपण रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्सला स्टार्ट करतो। पहा मित्रांनो, रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स म्हणजे काही घटनेचा क्रम। हे जे रिप्रोडक्शन आहे कोणत्या गोष्टीपासून स्टार्ट होतं आणि कुठपर्यंत पार्च्युरेशन पर्यंत स्टॉप होतं, डिलिव्हरी ऑफ द बेबी पर्यंत, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत। नंबर 1 म्हणजे काय? नंबर 1 म्हणजे गॅमेटोजेनेसिस। जर आपल्यामध्ये गॅमेट्सच तयार होत नसतील तर आपण रिप्रोडक्शन करू शकणार नाही। म्हणजे इनफर्टाईल कपल्स असतात, जसं आपण IVF इंदिरा IVF पाहतो। अगदी त्याचप्रमाणे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स म्हणजे नंबर 1 असतं म्हणजे गॅमेटोजेनेसिस म्हणजे प्रोडक्शन ऑफ द गॅमेट्स इन द मेल्स म्हणजे हे जे गॅमेट्स आहे मित्रांनो ते तयार होते इन द मेल केसेस मध्ये। त्याच्यानंतर इन्सेमिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर टू द मेल गॅमेट्स इनटू द फिमेल म्हणजे जे आपल्या मेल मध्ये जे गॅमेट तयार झालेला आहे ते आपण फिमेल मध्ये ज्यावेळेस ट्रान्सफर करतो त्या घटनेला आपण त्या इव्हेंटला इन्सेमिनेशन असं म्हणतो। त्याच्यानंतर फर्टिलायझेशन,
ज्यावेळेस आपल्यामध्ये स्पर्म तयार होतात मित्रांनो, त्या स्पर्म मध्ये एक रेस लागते आधी. जसं एखादा आशिक आपल्या प्रेमिकाकडे असं धावत पळत जातो, अगदी त्याचप्रमाणे हे स्पर्म सुद्धा आपल्या ओवमकडे, आपल्या ओवाकडे तेवढ्या स्पीडने पळत, म्हणजे तेवढ्या स्विम फास्ट करून चाललेला असतो. त्या ठिकाणी फर्टिलायझेशन दोघांमध्ये इन्सेमिनेशन होतं, त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होणे, एक झायगॉट म्हणजे एक नवीन सेल तयार होते, झायगॉट सेल. त्या झायगॉट पासून त्याच्यानंतर चौथं इव्हेंट तयार होतं, फॉर्मेशन अँड द डेव्हलपमेंट ऑफ द ब्लास्टोक्लास्ट. म्हणजे हे जे झायगॉट आहे ते एम्ब्रिओ मध्ये चिटकतं, म्हणजे युट्रस मध्ये फिमेल्सच्या रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये चिटकतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ब्लास्टोकॉन म्हणजे फॉर्मेशन अँड द डेव्हलपमेंटला स्टार्ट होतं. इम्प्लांटेशन म्हणजे 9 महिन्याचा, जे 9 महिन्याचा कालावधी असतो, जे बेबी डेव्हलपमेंट असतं, त्याच्यामध्ये ज्या प्रोसेस होतात त्या गॅस्ट्रेशन 6 इव्हेंट म्हणजे 6व्या इव्हेंट्स मध्ये, म्हणजे गॅस्ट्रेशन 5 इव्हेंट्स मध्ये होतात. त्याच्यानंतर पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी ऑफ द बेबी, म्हणजे कशाचं, बेबीच्या डिलिव्हरीला काय म्हणतात, पार्च्युरेशन. म्हणजे त्या ठिकाणी एक सपोला किंवा सपोली तयार होते. ही या दुनियामध्ये नवीन एक जीव तयार होतो, त्याला पार्च्युरेशन असं म्हणतात. आणि नंबर 8 म्हणजे लॅक्टेशन. जसं आपण मॅमरी ग्लँड्स हे पाहणार आहोत, म्हणजे त्या ठिकाणी लॅक्टेशन म्हणजे त्या बाळाची किंवा त्या बेबीची त्या ठिकाणापासून त्याच्या जीवनाला स्टार्ट झालेली असते मित्रांनो. पहा नंबर 1. आता नंबर 1 काय, गॅमेटोजेनेसिस. पहा मित्रांनो, गॅमेटोजेनेसिस मध्ये नंबर 1 स्पर्मेटोजेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ द स्पर्म्स, म्हणजे स्पर्मचं फॉर्मेशन. त्याच्यानंतर स्पर्म्स आर द फॉर्मड थ्रू आउट द लाईफ, म्हणजे स्पर्म हे कसे तयार होईल, थ्रू आउट द लाईफ म्हणजे पूर्ण लाईफभर, म्हणजे ज्या दिवशी आपण पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी ऑफ द बेबी झाल्यापासून, डिलिव्हरी ऑफ द मेल्स झाल्यापासून ते त्याच्या मरेपर्यंत त्याच्यामध्ये काय स्पर्म तयार होलेले असतात. ते फिमेल्स मध्ये वेगळा केस आहे, ते आपण फिमेल्सच्या रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स मध्ये पाहणार आहोत. पहा मित्रांनो, फॉर्मेशन ऑफ स्पर्म स्टार्ट ॲट द प्युबर्टी. हे कधी स्टार्ट झालेलं असतं मेल्स मध्ये, प्युबर्टी म्हणजे 16 इयर पासून ते स्टार्ट झालेलं असतं स्पर्मेटोजेनेसिस. नंबर 2 पहा, oogenesis फॉर्मेशन ऑफ द ओवा, एक ओवम. ओवा म्हणजे ओवा एक किंवा ओवम. स्टॉप आफ्टर अ सर्टन एज म्हणजे हे काही कालावधी नंतर फिमेल्स मध्ये काय होतं, स्टॉप्स होतं. ते कधी स्टॉप होतं, 15 इयर्स म्हणजे त्या ठिकाणी मिनोपाज, एक मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पिरियड्स हे अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे, ते आपण लास्ट पार्ट मध्ये पाहत आहोत. त्या ठिकाणी स्टॉप्स आफ्टर द oogenesis म्हणजे त्या ठिकाणी फिमेल्स मध्ये जे हॉर्मोन्स तयार होलेले असतात ते स्टॉप होतात, ते 15 इयर्सला होतात आणि त्याला काय म्हणतात, मिनोपाज म्हणतात. 2025 मध्ये प्रश्न पडला होता यावर्षी की स्टार्ट म्हणजे पहिल्या पिरियडला काय म्हणतात, मिनॅर्क असं म्हणतात आणि जे स्टॉप होते 15 इयरला त्याला मिनोपॉज असं म्हणतात. पहा मित्रांनो, फॉर्मेशन स्टार्ट द एम्ब्रियोनिक लाईफ इन द फर्टाइल लाईफ. हे जे फिमेल्स असतात, फिमेल्स मध्ये ज्यावेळेस फिमेल्स ही बेबी म्हणजे आईच्या गर्भाशयामध्ये, म्हणजे ज्यावेळेस ती फर्टाइल एम्ब्रियोनिकल लाईफ मध्ये असते त्यावेळेपासून त्यांच्यामध्ये पिरियड्स चालू झालेले असतात, म्हणजे oogenesis स्टार्ट झालेली असते मित्रांनो. नंबर 2 सेक्स ऑर्गनचे 2 डिफरंट पार्ट पडतात. एक म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे प्रोड्यूस गॅमेट्स, म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये एकच काम असतं म्हणजे प्रोड्यूस गॅमेट. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त गॅमेट तयार करायचे आणि प्रोड्यूस सेक्स हॉर्मोन जे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन हे जे काही हॉर्मोन्स स्पर्म्स हे महत्त्वाचे असतात ते प्रायमरी सेक्स ऑर्गन तयार करतात. आणि सेकंडरी सेक्स ऑर्गनचं काय फंक्शन असतं मित्रांनो, फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन, ट्रान्सफर ऑफ द गॅमेट्स अँड डेव्हलपमेंट म्हणजे फर्टिलायझेशन करायचं, त्या दोघांची एकत्र आणायचं, त्याच्यानंतर ते डेव्हलपमेंट करायचं, स्टोअर करायचं, ट्रान्सफर करायचं, हे सेकंडरी सेक्स ऑर्गनचं काम असतं. हे झालं सेक्स ऑर्गनचे 2 प्रकार मित्रांनो. आता पहा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे. पहा नंबर 1 प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन. तर प्रायमरी सेक्स ऑर्गनचे एक्झाम्पल काय, टेस्टिस अँड द टेस्टिस. पहा मित्रांनो, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, हे सिंगुलर अँड द प्लुरल शब्द दिलेले आहेत. टेस्टिस म्हणजे सिंगुलर, टेस्टिस म्हणजे प्लुरल. आता सेकंडरी सेक्स ऑर्गनचे 3 टाइप्स मध्ये डिव्हिजन केलेलं आहे. नंबर 1 एसेसरी डक्ट्स, नंबर 2 एसेसरी ग्लँड्स आणि नंबर 3 एक्सटर्नल जेनेटिलिया.
एक्सटर्नल जेनेटेलिया। पहा मित्रांनो, एक्सटर्नल जेनेटेलिया मेल्स मध्ये काय असतं, स्क्रॉटम, जे स्क्रॉटम असतं मित्रांनो त्याच्यामध्ये टेस्टिस असतात, त्या टेस्टिस मध्येच आपलं स्पर्मेटोजेनेसिस तयार होईलेलं महत्वाचं पार्ट रिप्रोडक्शनचा। आणि पेनिस म्हणजे काय असतं की ट्रान्सफर करण्यासाठी युरेथ्रल ज्या आपल्यामधून युरिन बाहेर पडते एक्सक्रेटरी सिस्टम मधून, ते युरिन या पेनिस द्वारे बाहेर पडलेलं असतं। त्याच्यानंतर एक्सक्रेटरी ग्लँड्स, एसेसरी ग्लँड्स मध्ये सेमिनल वसायकल, ह्यांची संख्या किती, नंबर्स ऑफ द 2, प्रोस्टेट ग्लँड 2, बल्बो युरेथ्रल 2 आणि काउपर ग्लँड 2। पहा मित्रांनो, आता एसेसरी डक्ट्स म्हणजे वास डेफरन्स म्हणजे काही नया, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं वेन्स, कोणत्या वेन्स मधून काय झालेलं हे एसेसरी डक्ट्स मध्ये असतं। वास डिफरन्स, इपिडिडायमस, रेटेटेस्टिस, युरेथ्रा, वास डिफरेन्शिया अँड द इजॅक्युलेटरी डक्ट्स। पहा मित्रांनो, हे पूर्ण अतिशय महत्वाचा टॉपिक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम। पहा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, आता या ठिकाणी फिगर, आता या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे मित्रांनो, द मेल रिप्रोडक्टिव्ह। तर मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये पहा मित्रांनो, नंबर 1 हे झाले टेस्टिस, हे जे आहेत हे झाले टेस्टिस। त्याच्यानंतर हे झालं वास डेफरन्स, म्हणजे हे जे आपलं युरेथ्रा म्हणजे युरेथ्रा असतो त्याच्या पाठीमागून, हे आपल्याला वाटतं पण हे या ठिकाणी आपल्याला 3D करता येत नसल्यामुळे आपल्याला असे डायग्राम काढावं लागलेले आहे। पहा मित्रांनो, ही झाली टेस्टिसच्या पाठीमागून जे आलेले असते त्याला वास डिफरन्स असं म्हणतात। ह्या दोन्ही टेस्टिस, आपल्यामध्ये 2 टेस्टिस असतात, त्या 2 टेस्टिस मधून किती झाल्या, 2 वास डिफरन्स या युरेथ्रामध्ये एका ठिकाणी कॉमन भेटतात आणि त्या ठिकाणी एक ग्लँड्स असतो, त्या ठिकाणी समायनल वेसिकल्स असतात मित्रांनो, त्याच्यामधून युरिनरी ब्लॅडर, हे काय झालेलं आहे, हे झालं युरिनरी ब्लॅडर। त्याच्यानंतर ह्या इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या डक्ट्स आलेले आहेत। अरे काय असतं, तू थांब, माझ्याकडे काही सामान्य म्हणतो मी काय देतो, युरेथ्रा म्हणतो मी काय देतो, असे वेगवेगळ्या ज्या वेन्स असतात ते प्रत्येक गोष्ट या ठिकाणी एका कॉमन पेसेस मध्ये करतात, त्याला युरिनरी ब्लॅडर असं म्हणतात मित्रांनो। त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट झालं, हे झालं प्रोस्टेट ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड प्रोस्टेट ग्लँडला खेटून बिलो असतो म्हणजे एकदम चिटकून असतो। त्याच्यानंतर हे झाला युरेथ्रा, त्याच्यानंतर वास डिफरन्स पाहिलेला आपण टेस्टिस मधून गेलेले। त्याच्यानंतर इपिडिडायमस हे कसं असतं, टेस्टिस मध्येच असतं। त्याच्यानंतर युरेथ्रल मेटस, ज्या ठिकाणी पेनिसची ओपनिंग म्हणजे ज्या ठिकाणी पेनिसचं ओपन जे होल असतं त्याला युरेथ्रल मेटस असं म्हणतात, त्या ठिकाणून ते कॉमन पेसेस असतं म्हणजे स्पर्म पण त्या ठिकाणून निघतात आणि युरिन सुद्धा त्या ठिकाणून निघतं, त्याला पेनिस असं म्हणतात। आणि त्या पेनिस मधून एक एनलार्ज पार्ट असतो म्हणजे एकदम पुढच्या तोंडाला एनलार्ज पार्ट असतो, त्याला ग्लॅन्स पेनिस असं म्हणतात। त्याच्यावर एक स्किन सुद्धा असते, त्याला फोर स्किन असं म्हणतात। या द मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये म्हणजे इरेक्टाइल टिश्यू असतात, हे मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये महत्वाचे टिश्यू म्हणजे इरेक्टाइल टिश्यू असतात। पहा आता हे टेस्टिस, ह्या टेस्टिसचे डायग्राम दिलेले आहे, हे झालं टेस्टिक्युलर। पहा मित्रांनो, ही झाली टेस्टिस, या ठिकाणी झाली वास डिफरन्स। इपिडिडायमस म्हणजे इपिडिडायमस काय माहिती का, ज्या ठिकाणी टेस्टिस चिटकलेले असतात एकमेकांच्या मध्ये एक वॉल असते, त्या वॉलला इपिडिडायमस असं म्हणतात। ती वॉल 6 मीटर दिसे छोटी पण त्याच्यामधून काय असतं 6 मीटर असतं। त्याच्यानंतर हे झाले टेस्टिक्युलर लोब्यूल्स म्हणजे या टेस्टिस मध्ये कंपार्टमेंट पाडलेले आहेत। कंपार्टमेंट कसे पाडलेले आहेत, आपण एखाद्या मोठ्या बिल्डिंग मध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी कंपार्टमेंट असतात, म्हणजे या इकडल्या बाजूने विसिक रूम, इकडल्या बाजूने विसिक रूम आणि मध्येच एक मोकळा पॅसेज, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी टेस्टिक्युलर लोब्यूल्स असतात। या टेस्टिस मध्ये त्यांची संख्या असते मित्रांनो 200 ते 250 टेस्टिक्युलर लोब्यूल्स असतात। आणि पर टेस्टिक्युलर लोब्यूल्स मध्ये सेमिनिफेरस ट्यूबल म्हणजे या ठिकाणी सेमिनिफेरस ट्यूबल 1 and 3 म्हणजे एका कंपार्टमेंट मध्ये 1 ते 3 सेमिनिफेरस ट्यूबल्स असतात, याच्यामध्ये स्पर्म तयार होतं मित्रांनो। याचा आपण क्रॉस सेक्शन नंतरच्या स्लाइड वर पाहणार आहोत। त्याच्यानंतर रेटेटेस्टिस म्हणजे ते मधला जे पेसा असतो ना, म्हणजे दोन्ही रूमचे माणसं, दोन्ही रूमचे जे पॅरेंट्स दोन्ही रूमचे जे प्रवासी ज्या ठिकाणी येणार त्या पेस मध्ये त्याला ऑल असं म्हणतात। अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी जे स्पर्म पूर्ण टेस्टिस मधून बनून एका वास डिफरन्सने येणार आहे म्हणजे एका टेस्टिस मध्ये येणार आहे, त्याला रेटेटेस्टिस असं म्हणतात। त्याच्यानंतर वास एप्रिन्शिया म्हणजे
टेस्टिस मधून बाहेर काढून त्या वास डिफरन्स पर्यंत देण्याला वास एप्रिन्सिया म्हणतात. त्यांच्या किती असतात वेन्स ते 10 ते 12 म्हणजे एका टेस्टिस म्हणजे 10 ते 12 म्हणजे दोन्ही टेस्टिसचे म्हणून 24 असतात. त्याच्यानंतर इपिडिडायमस पाहिलेलं आपण 6 मीटर. हे झालं आपलं टेस्टिस म्हणजे अंडाशय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पर्म काय झालेलं तयार झालेला असतो. आता पाय सेमिनिफेरस टेबलचा क्रॉस सेक्शन हे जर एकच आपण कंपार्टमेंट या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय काय असतं पहा मित्रांनो. आता याच्यामध्ये असतात सर्टॉली सेल, स्पर्मॅटोजेनिया म्हणजे आता हे झालं सेल, काय झालं लिडिंग सेल. ह्या लिडिंग सेल, इंटरस्टिशियल सेल ह्या वेगवेगळ्या सेल्स असतात. त्याच्यानंतर इम्युनो कंपार्टमेंट सेल, याच्यामध्ये सर्टॉली सेल्स मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस व्हायलेलं असतं. पहा आता हे cells lining the seminiferous tubule and the functional. आता यांचे फंक्शन मेल जर्म सेल स्पर्मॅटोगोनिया म्हणजे मेल जर्म सेल स्पर्मॅटोगोनिया काय असतो स्पर्म फॉर्मेशन करायलेला असतो. अँड द सर्टॉली सेलचं फंक्शन काय मित्रांनो प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द जर्म सेल म्हणजे हे जे स्पर्म बनवलेले आहेत त्यांना न्यूट्रिशन देण्याचं काम या सर्टॉली सेल्स करायलेल्या असतात मित्रांनो. स्क्रॉटम हेल्प्स इन द मेंटेनिंग द टेम्परेचर 2 to 2.5 degree Celsius lower than the body temperature necessary for the spermatogenesis. पहा मित्रांनो महत्वाचा टॉपिक दिलेला या ठिकाणी जे स्क्रॉटम जे आपल्या पेल्विक रिजन मध्ये दिलेलं असतं त्याला स्क्रॉटम असतात म्हणतात. एक पाऊच म्हणजे एका थैली सारखं काम करतं. पण ती थैली अतिशय महत्वाची असते कारण आपलं बॉडी टेम्परेचर नॉर्मल किती 35 to 37 डिग्री सेल्सिअस बट आपल्या डिग्री सेल्सिअस पेक्षा थोडं 2 किंवा 2.5% कमी सेल्सिअस कशासाठी लागतं स्पर्मॅटोजेनेसिस लागतं. आणि तेवढं वातावरण तयार करण्याचं काम या पाऊच मध्ये तयार होलेलं असतं म्हणजे या स्क्रॉटम मध्ये होलेलं असतं म्हणून ते एक्सटर्नल जेनेटिलिया मध्ये येतं. त्याच्यानंतर इंटरस्टेशियल स्पेस आउटसाइड द सेमिनिफेरस ट्यूबल कंटेन इम्युनो कंपार्टमेंट सेल्स अँड द लिडिंग सेल. हे जे बाहेरचे जे मोकळे स्पेसेस आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स त्यांचा अन्न असतं, वॉटर असतं, ऑक्सिजन असतं हे स्पर्म साठी तयार होईलेलं असतं मित्रांनो. पहा आता पाथवे ऑफ द स्पर्म म्हणजे स्पर्मचा रूटिंग स्पर्म कोणत्या कशा स्पर्म कुठे तयार होतो आणि कुठे जातो. पहा मित्रांनो सेमिनिफेरस ट्यूबल टेस्टिस मध्ये तयार होतो म्हणजे सेमिनिफेरस ट्यूबल मध्ये तयार होतो. त्याच्यानंतर तो रेटेटेस्टिस मध्ये येतो, त्याच्यानंतर तो वास एप्रिन्सिया मध्ये येतो, त्याच्यानंतर तो इपिडिडायमस मध्ये येतो आणि त्याच्यानंतर वास डिफरन्स मध्ये येतो. पहा आपण पाहिलं सेमिनिफेरस ट्यूबल मध्ये तयार होतो. पहा सेमिनिफेरस ट्यूबल मध्ये तयार होतो त्याच्यानंतर मधल्या सेलने काय बाहेर पडतो म्हणजे कशाद्वारे बाहेर पडतो रेटिटेस्टिस जे 10 ते 12 आहे रेटिटेस्टिस मध्ये म्हणजे मोकळ्या कंपार्टमेंट मध्ये येतो. त्याच्यानंतर लिफ्ट द्वारे पायऱ्यांद्वारे शिऱ्यांद्वारे खाली जातो वास एप्रिन्सिया म्हणजे ते 10 ते 12 जे होते त्याला वास एप्रिन्सिया म्हणतात. त्याच्यानंतर एपिडिडायमस जी मधली वॉल असते म्हणजे दोन्ही टेस्टिसचं एकत्र येण्या ठिकाणी त्याला एपिडिडायमस आणि त्याच्यानंतर वास डिफरन्स जे आपल्या युरेथ्रा म्हणजे युरिनरी ब्लॅडर मध्ये जातं त्याला वास डिफरन्स असं म्हणतात. पहा हे झालं एक्सटर्नल जेनेटिलिया पाथवे झाला स्पर्मचा. आता एसेसरी डक्ट पहा मित्रांनो एसेसरी डक्ट हेल्प इन द स्टोरेज ऑफ द स्पर्म अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द स्पर्म म्हणजे एसेसरी डक्ट कशासाठी महत्वाचे असतात स्टोरेज. कुणीतरी स्टोरेज करायला पाहिजे ना मित्रांनो काय लगेच तयार होईल लगेच कुठं जायला असं नसतं. एखाद्या ठिकाणी तयार होते एका ठिकाणी स्टॉक होतो म्हणजे एका ठिकाणी स्टोरेज होतं आणि ते ट्रान्समिशन करण्यासाठी एसेसरी डक्टची हेल्प घ्यावी लागते. नंबर 1 रेटिटेस्टिस पहा मित्रांनो हे जे रेटिटेस्टिस असतं रिसीव्ह स्पर्म फ्रॉम द सेमिनिफेरस ट्यूबल अँड देन ओपन इनटू द वास एप्रिन्सिया. काय म्हणते पहा मित्रांनो एनसीईआरटी ची लाईन म्हणजे हे रिसीव्ह करतं स्पर्मला कुणापासून सेमिनिफेरस ट्यूबल आणि कोणत्या ठिकाणी ओपन होतं वास एप्रिन्सिया मध्ये जाऊन ओपन होतं. नंबर 2 वास एप्रिन्सिया यांची संख्या किती असते 10 ते 12 इन द नंबर्स. ट्रान्सपोर्ट स्पर्म फ्रॉम द रेटिटेस्टिस टू द इपिडिडायमस रेटिटेस्टिस पासून रिसीव्ह करतं आणि कुणापाशी सोडतं इपिडिडायमस म्हणजे मधल्या वॉल पाशी सोडतं. इपिडिडायमस काय करतं 6 मीटर लॉंग असतं हायली कॉइल्ड म्हणजे आपली कॉइल कशी शेगडीची कॉइल जशी असते कॉइल्ड स्ट्रक्चर तसं असतं. टेम्पररी स्टोरेज ऑफ द स्पर्म असतं म्हणजे थोड्या वेळापर्यंत स्टोरेज व्हायलेलं असतं. हेल्प्स इन द मॅच्युरेशन स्पर्मला मॅच्युरेशन करण्याचं काम करतं आणि लोकेटेड पोस्टेरियर रिजन म्हणजे आपल्या जे पेल्विक रिजन असतं त्याच्यामध्ये ह्याचं पोस्टेरियर रिजन मध्ये तयार होईलेलं असतं हे एसेसरी डक्ट. त्याच्यानंतर वास डिफरन्स आपण पाहिलं की
टेस्टिस पासून स्पर्मला घेऊन जातो कुठे युरिनरी ब्लॅडर पर्यंत. ट्रान्सपोर्ट स्पर्म फ्रॉम द एपिडिडायमस टू द इजॅक्युलेटरी डक्ट. इट ascends upward and the loop of the urinary bladder posterior to urinary bladder it meet ejaculatory duct. म्हणजे हे कुणाला जाऊन देतं इजॅक्युलेटरी डक्टला द्यायलेला असतं. म्हणजे ट्रान्सपोर्ट फ्रॉम द ट्रान्सपोर्ट करतं इजॅक्युलेटरी डक्ट ascend upward of the loop of the urinary bladder. लूप म्हणजे काय पाठीमागून जायलेला असतं युरिनरी ब्लॅडरच्या. posterior to the urinary bladder असतं म्हणजे it meet to the ejaculatory duct. आता पहा इजॅक्युलेटरी डक्ट form from the duct of the vas deferens and the seminal vesicle opens in the urethra. हे जे इजॅक्युलेटरी डक्ट असतं ते कशामध्ये ओपन होतं युरेथ्रा मध्ये ओपन व्हायलेलं असतं. सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आता युरेथ्रा पहा मित्रांनो. आपल्याला आपण एसेसरी डक्ट पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण युरेथ्रा पहा. युरिन जेनिटियल डक्ट इट इज अ कॉमन पाथवे फॉर द युरिन प्लस सेमन. म्हणजे हे कशासाठी कॉमन पॅसेज आहे युरिन साठी आणि सिमन म्हणजे आपले स्पर्म बाहेर टाकण्यासाठी फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जे पिनस आपण वापरतो त्याच्यामध्ये पाथ कसा असतो ते दोन्हीसाठी कॉमन असतं. इट ओपन इनटू द युरेथ्रल मेटस म्हणजे जे युरेथ्राचं जे ओपनिंग पॉइंट असतं त्याला मेटस असं म्हणतात. एसेसरी ग्लँड पहा मित्रांनो. एसेसरी डक्ट पाहिलाय आपण. एक्सटर्नल जेनेटिलिया पाहू. आता एसेसरी ग्लँड मध्ये सेमाइनल वेसिकल्स प्रोस्टेट ग्लँड अँड द बल्बोयुरेथ्रल ग्लँड यालाच काउपर ग्लँड्स असं सुद्धा म्हणतात. सेमिनल वेसिकल किती असतात 1 पेअर म्हणजे 2 असतात. प्रोस्टेट ग्लँड सिंगल असतो. बल्बोयुरेथ्रल ग्लँड सुद्धा सिंगल असतो बट 2 मध्ये संख्या असतो. लोकेटेड पोस्टेरियर टू द युरिनरी ब्लॅडर म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या खाली. पहा मित्रांनो हे शब्द लय महत्त्वाचे असतात. पोस्टेरियर, अँटेरियर, सुपिरियर, ॲब्डॉर्मल, बिलो, ओपन हे महत्त्वाच्या गोष्टी असतात. वेंट्रल त्याच्यानंतर ॲब्डोमिनल. लोकेटेड पोस्टेरियर टू युरिनरी ब्लॅडर, लोकेटेड बिलो टू युरिनरी ब्लॅडर हे प्रोस्टेट ग्लँड असतो. आणि बल्बोयुरेथ्रल ग्लँड कसा असतो लोकेटेड बिलो ग्लँड द प्रोस्टेट. पहा सेमाइनल प्लाझ्मा. आता या सेमाइनल वेसिकल मध्ये सेमाइनल प्लाझ्मा किती असतो 60 ते 70% असतो. प्रोस्टेट ग्लँड मध्ये किती असतो सेमाइनल प्लाझ्मा 20 ते 30% असतो. आणि बल्बोयुरेथ्रल ग्लँड मध्ये सेमाइनल प्लाझ्मा असतो ते म्हणजे 5 ते 10%. फ्रक्टोज प्रोस्टेट ग्लँडियस या सेमिनल वेसिकल मध्ये फ्रक्टोज तयार होलेला असतो. प्रोस्टेट ग्लँड मध्ये कॅल्शियम असतो. अँड द ॲब्डोमिनल ग्लँड मध्ये म्युकस हेल्प्स इन द ल्युब्रिकेशन. याच्यामध्ये काही हॉर्मोन्स असतात. कशामध्ये हॉर्मोन्स असतात या बल्बोयुरेथ्रल ग्लँड मध्ये. हे झाले आपले एसेसरी ग्लँड्स. आता पहा एक्सटर्नल जेनेटेलिया आपल्या सर्वांना आता हे तरी मधलं आहे समजा एसेसरी ग्लँड एसेसरी डक्ट हे तरी आपल्याला दिसणार नाही बट हे जे एक्सटर्नल जेनेटेलिया असतं हे प्रत्येकाला दिसायलेलं असतं. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं इमॅजिनेशन आहे. पिनस पहा मित्रांनो एनलार्ज पार्ट कॉल्ड ॲज द ग्लॅन्स पिनस. जे पिनसचा एनलार्ज पार्ट असतो त्याला ग्लॅन्स पिनस म्हणतात. ह्याच्यामध्ये यामध्ये PYQ भरपूर आलेले ते एक्सटर्नल जेनेटेलिया मधून. नंबर 2 पॉइंट लूज फोल्ड ऑफ द स्किन कॉल्ड स्पोरक्युंकिना प्रेपज. म्हणजे जी लूज स्किन असते किंवा फोर स्किन असते त्याला फोर स्किन किंवा प्रेपज असं म्हणतात. फंक्शन हेल्प टू इन्सेमिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ द स्पर्म इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये पाठवण्यासाठी एक्स्ट्रोजेनियाचा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू असतात. हेल्प्स इन द इन्सेमिनेशन करण्यासाठी टिश्यू महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू हे मेल्स एक्सटर्नल जेनेटिलिया पिनस मध्ये पाहायला मिळतात. नंबर 2 म्हणजे स्क्रॉटम म्हणजे अंडाशय. त्याला काय पाऊच म्हणजे काय हे थैलीवानी काम करतं. लोकेटेड एक्स्ट्रा ॲबडोनेली म्हणजे हे पिनसच्या खाली असतं. त्याच्यानंतर कॅरीज टेस्टिस म्हणजे त्याच्यामध्ये ते कशाला कॅरी करायलेले टेस्टिसला. आणि मेंटेनन्स टेम्परेचर लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर 2.2 to 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे टेम्परेचर मेंटेनिंग करायला असतं. बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 2.5% टेम्परेचर कमी. आता हे झालं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकला सुरू. बट पहा मित्रांनो आता आपण हे जेवढा पार्ट झालेला आहे ना त्याची सुरुवातीला अगोदर NCERT रीडिंग करून घेऊ. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकची आपण सुरुवातीला NCERT रीडिंग करून घेऊ मित्रांनो.
पहा क्लास 12 मधील चॅप्टर 1 झुलॉजी विषयातील ह्युमन रिप्रोडक्शनच्या यामध्ये आपल्याला टॉपिक काय काय दिलेले आहेत NCERT ने द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, गॅमेटोजेनेसिस, मेन्स्ट्रल सायकल, फर्टिलायझेशन अँड द इम्प्लांटेशन, प्रेग्नन्सी अँड द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अँड द पार्च्युलेशन अँड द लॅक्टेशन एवढे पॉइंट आपल्याला पाहिजेत. आता सुरुवातीला एक पॉइंट झालेला आहे आपला, कशाचा एक पॉइंट झालेला आहे, द मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट सिस्टम झालेलं आहे. पहा मित्रांनो आपल्याला NCERT काय म्हणते, ॲज यू आर अवेअर ह्युमन्स आर द सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द विवेल पॅरेंट्स. म्हणजे ह्युमन्स कसे असतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात, बट कसं त्यांचं विवेल पॅरेंट्स म्हणजे डायरेक्टली बर्थ टू द यंग वन, म्हणजे ते डायरेक्टली बर्थ करायलेले. द रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स इन द ह्युमन्स इन्क्लूड, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स मध्ये काय दिलेलं आहे, फॉर्मेशन ऑफ द गॅमिट्स, म्हणजे गॅमिट्सचा तयार होण्याला काय गॅमेटोजेनेसिस म्हणतात. स्पर्म इन द मेल्स अँड द ओव्हम इन द फिमेल्स, म्हणजे मेल्स मध्ये स्पर्म तयार होलेला असतो आणि फिमेल मध्ये ओव्हम तयार होलेले असते. त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ द स्पर्म, म्हणजे ट्रान्सफर इनटू द फिमेल जेनेटिलिया ट्रॅक्ट, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, त्याला इन्सेमिनेशन असं म्हणतात ट्रान्सफरला. त्याच्यानंतर फ्युजन ऑफ द मेल अँड द फिमेल गॅमिट्स, ज्या ठिकाणी मेल्स अँड द गॅमिट्सचं फ्युजन होतं त्याला फर्टिलायझेशन असं म्हणतात, त्या ठिकाणी झायगॉट तयार होलेला असतो. leading a formation of the zygote. This is the followed by the formation and the development of the blastoclist and it is attached the uterine wall. याला इम्प्लांटेशन असं म्हणतात, म्हणजे ब्लास्टोकेज या युट्रस मध्ये चिटकतं, म्हणजे जे ब्लास्टोक्लाइड जे सेल असतं ते या इम्प्लांटेशन मध्ये चिटकतं, त्याला ब्लास्टोक्लिस्ट असं म्हणतात. आणि एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटला गॅस्ट्रेशन असं म्हणतात. अँड द डिलिव्हरी ऑफ द बेबी त्याला पार्च्युलेशन असं म्हणतात. यू हॅव लर्न दॅट दिस रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स अकर आफ्टर द प्युबर्टी, म्हणजे हे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स कधी तयार चालू होतात, ॲट द प्युबर्टी म्हणजे जवानीमध्ये स्टार्ट व्हायला असतात. पहा मित्रांनो NCERTच्या एका शब्दावर लक्ष द्या, कारण NCERT म्हणजे नीटचं जे गॉड ऑफ द नीट काय आहे जे NCERT दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपण मेडिकलचा अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला पूर्ण गोष्टीचा अभ्यास पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला या ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर अतिशय डीप मध्ये पाहायचं आहे. पहा मित्रांनो ॲट द प्युबर्टी म्हणजे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स कधी स्टार्ट होतात, ॲट द प्युबर्टी. These are the remarkable difference between the reproductive event in the male and the female. म्हणजे पहा मित्रांनो मेल्स मध्ये वेगळे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स असतात आणि फिमेल्स मध्ये वेगळे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स असतात. त्यांच्या वयामध्ये पण सुद्धा फरक असतो. म्हणजे फिमेल्स मध्ये oogenesis कधी स्टार्ट होतं, फर्टाइल लाईफ म्हणजे आईच्या गर्भाशयापासून ते स्टार्ट झालेलं असतं, बट कधी स्टॉप होतं 50 इयर पर्यंत, म्हणजे त्याला मेनोपॉज असं म्हणतात. अगदी त्याचप्रमाणे मेल्स मध्ये आफ्टर प्युबर्टी तयार चालू होतं, बट ॲट द ओल्डर म्हणजे जोपर्यंत मरेपर्यंत ते स्पर्म म्हणजे स्पर्मोजेनेसिस चालू असतं. पहा मित्रांनो फॉर एक्झाम्पल स्पर्म फॉर्मेशन कंटिन्युअस इवन इन द ओल्ड मॅन, बट फॉर्मेशन ऑफ द ओव्हम केसेस इन द वुमेन अराउंड द एज ऑफ द 50 इयर. पहा मित्रांनो या ठिकाणी NCERT सुद्धा काय म्हणते, स्पर्म ऑफ द फॉर्मेशन इज द कंटिन्युअस इवन इन द ओल्ड मॅन. ओल्ड मॅन मध्ये सुद्धा स्पर्मोजेनेसिस चालू असतं, बट फॉर्मेशन ऑफ द ओव्हम केसेस इन वुमेन अराउंड द एज ऑफ द 50 इयर, म्हणजे 50व्या वर्षी वुमेन्स मध्ये काय झालेलं असतं, त्या ठिकाणी examine the male and the female reproductive system in the human. पहा मित्रांनो द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे नंबर 1 चा आपण या ठिकाणी पॉइंटला स्टार्ट करत आहोत. द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज द लोकेटेड इन द पेल्विस रिजन, म्हणजे आपल्या पेल्विस रिजन मध्ये हे काय असतं, लोकेटेड, याचं लोकेशन असतं या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा मेल मध्ये. इन्क्लूड अ पेअर ऑफ द टेस्टिस, पेअर कशाची टेस्टिसची पेअर आहे, अलॉंग विथ द एसेसरी डक्ट, एसेसरी ग्लँड अँड द एक्सटर्नल जेनेटिलिया. पहा मित्रांनो एक्सटर्नल जेनेटिलिया. पहा the testes are situated outside the abdominal cavity within a pouch called a scrotum. जे टेस्टिस असतात ते बाहेरच्या ठिकाणी सिच्युएटेड असतं, आउटसाइड ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटी विदिन अ पाउच, एका थैलीमध्ये असतं, त्याला स्क्रॉटम असं म्हणतात. द स्क्रॉटम हेल्प्स इन मेंटेनिंग द लो टेम्परेचर ऑफ द टेस्टिस 2.2 लोअर दॅन द नॉर्मल इंटरनल बॉडी टेम्परेचर, नेसेसरी डक्ट ऑफ द स्पर्मोजेनेसिस इन ॲडल्ट्स. इच टेस्टिस इज द ओव्हल शेप, याची शेप कशी असते, ओव्हल शेप म्हणजे सिलेंड्रिकल शेप असतं. त्याच्यानंतर पहा मित्रांनो सिलेंड्रिकल शेप असतं.
त्याची विथ द लेंथ याचे डायमेन्शन काय दिलेले आहेत अबाउट द 4 to 5 सेंटीमीटर म्हणजे 4 ते 5 सेंटीमीटर असतं आणि विड्थ त्याची रुंदी किती असते अबाउट 2 to 3 सेंटीमीटर. द टेस्टिस इज द कवर्ड बाय अ डेन्स कवरिंग. हे जे टेस्टिस असतं मित्रांनो याला डेन्स कवरिंग असते. इच टेस्टिस हॅज अबाउट 215 कंपार्टमेंट कॉल्ड टेस्टिक्युलर लोब्युल्स. हे जे 250 कंपार्टमेंट असतात याला टेस्टिक्युलर लेब्युल्स असं म्हणतात. हे दिलेलं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टची फिगर दिलेली आहे मित्रांनो. पहा diagrammatic sectional view of the male pelvic showing reproductive system. पहा मित्रांनो नंबर 1 काय या ठिकाणी स्क्रॉटम दिलेला आहे त्याच्यामध्ये टेस्टिस दाखवलेले आहे. त्याच्यानंतर हे युरेटर म्हणजे आपल्या किडनी पासून काय येतं युरेटर येतं. कशामध्ये येतं ते युरिनरी ब्लॅडर मध्ये येतं. ही समायनल वेसिकल झाले वास डिफरन्स झालं प्रोस्टेट पिनस हे पिनस झालं इम्प्लांटेशन साठी युरेथ्रा झालं ग्लॅन्स पिनस झालं फोरस्क्रीन झालं. त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट्स रेक्टम ॲनस आणि बल्ब युरेथ्रल ग्लॅन्ड. पहा मित्रांनो आपल्याला आपण स्वतः काही फिगर काढलेले आहेत ते पाहिलं बट या ठिकाणी आपल्याला NCERT मध्ये हे एवढा डाटा दिलेला आहे. पहा contain 1 to 3 highly coiled seminiferous tubule in which sperm are the produced. स्पर्म प्रोड्यूस्ड कोण करतं सेमिनिफेरस ट्यूबुल करायलेलं असतं. each seminiferous tubule is lined on it inside by 2 types of the cell called male germ cell म्हणजे spermatogonia and the Sertoli cells. The male germ cell undergo mitotic division finally leading to sperm formation while Sertoli cell provide nutrition to the germ cell. The region outside the seminiferous tubule called interstitial phase contains small blood vesicle interstitial cell and the leading cell. या टेस्टिस मध्ये आपण पाहिलं सर्टोली सेल पाहिलेले सेमिनिफेरस ट्यूबल पाहिले बट ज्या ठिकाणी मोकळा स्पेसेस असतो त्याच्यामध्ये इंटरस्टेशियल सेल्स म्हणजे लीडिंग सेल सुद्धा पाहायला मिळतात. लीडिंग सेल सिंथेसिस अँड सिक्रेट टेस्टिक्युलर हॉर्मोन कॉल्ड एंड्रोजन्स अदर इम्युनॉलॉजिकल कंपार्टमेंट सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट. पहा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणते NCERT the male sex accessory duct inside testis vas efferentia epididymis vas deferens. The seminiferous tubules of the testis open into the vas efferentia through testis. vas efferentia leaves testis open to epididymis. आपण जे pathway of the sperm पाहिला ते दिलेलं आहे NCERT मध्ये. कसं असतं मित्रांनो NCERT मध्ये कमी शब्दामध्ये जास्त नॉलेज सांगायल्यामुळे NCERT किचकट होईलेली असते. पहा मित्रांनो लिव्ह टेस्टिस अँड द ओपन इनटू अगोदर आपण नोट्स केल्यामुळे आपल्याला काही अडचण जाणार नाही. leaves the testis and the open into epididymis located along the posterior म्हणजे खालच्या बाजूला surface of the each testis. The epididymis lead to the vas deferens that ascends the vesicle and the open into the urethra मध्ये ओपन होतं. इजॅक्युलेटरी डक्ट्स देज डक्ट स्टोअर काही गोष्टी स्टोअर करतात. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट द स्पर्म फ्रॉम द टेस्टिस टू द आउटसाइड थ्रू द युरेथ्रा. द युरेथ्रा ओरिजिनेट फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर अँड द एक्सटेंड थ्रू द पिनस द्वारे आपण बाहेर टाकतो. त्याच्यानंतर एक्सटर्नल ओपनिंग कॉल्ड द युरेथ्रल मिटस. जे युरेथ्राचं जे ओपनिंग असतं त्याला युरेथ्रल मिटस असं म्हणतात. हे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो टेस्टिसची फिगर दिलेली आहे पण यामध्ये जरा किचकट वाटत आहे. इंटरस्टिशियल सेल्स दिलेले आहेत ह्या ब्लॅक दिसायलेल्या. त्याच्यानंतर स्पर्मॅटोजोनिया हे सर्टोली सेल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर स्पर्मॅटोझुआ दिलेला आहे. पहा मित्रांनो डायग्रामॅटिक सेक्शन व्ह्यू ऑफ द सेमिनिफेरस टेबलचं हे एक कंपार्टमेंटचा या ठिकाणी दिलेला आहे. पहा द पिनस इज द मेल एक्सटर्नल जेनिटिलिया. हे जे पिनस असतं ते मेलचं एक्सटर्नल जेनिटिलिया दिलेला असतो. त्याच्यानंतर इट इज मेड अप ऑफ द स्पेशल टिश्यू दॅट हेल्प्स इन द इरेक्शन ऑफ द पिनस टू फॅसिलिटेट इन्सेमिनेशन. द एनलार्ज एंड द पिनस कॉल्ड ग्लॅन्स पिनस. जे एनलार्ज पार्ट असतो पिनस तर त्याला ग्लॅन्स पिनस असं म्हणतात. इज कवर्ड बाय लूज फोल्ड स्किन. त्याला काय म्हणतात फोल्ड स्किन असं म्हणतात. द मेल एसेसरी ग्लॅन्ड इन्क्लूड पेयर्ड सेमाइनल वेसिकल प्रोस्टेट अँड द पेयर बल्बोयुरेथ्रल ग्लॅन्ड. Secretion of these glands constitute the seminal plasma which is rich in fructose. seminal plasma मध्ये काय असतं फ्रक्टोज कॅल्शियम सर्टन काही एन्झाइम्स असतात
कारण आपल्याला पहा हे जे स्पर्म काय एकेच काय या ठिकाणी काय ते त्याच्या प्रेमिकापर्यंत जाणार नाही, त्याला त्यांच्या प्रेमिकाच्या बॉडीगार्ड त्याला अतिशय त्याच्यामध्ये वाढ होणार आहे, त्या वाढ्समध्ये त्यांना जे हथियार लागणार आहे ते म्हणजे एन्झाईम असेल, फ्रक्टोज असेल, कॅल्शियम असेल. The secretion of the bulbourethral gland also helps in the lubrication of the penis. म्हणजे ज्यावेळेस आपण इन्सेमिनेशन करतो त्याच्यामध्ये बल्बोयुरेथ्रल ग्लँडचा अतिशय महत्त्वाचा म्हणजे सिंहाचा वाटा असतो, म्हणजे ल्युब्रिशन करण्यासाठी या पेनिसचं. पहा आता हे द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट दिलेला आहे. अगोदर आपण आपल्या नोटद्वारे याचं एक्सप्लेनेशन करू आणि नंतर आपण एनसीईआरटी रीडिंग करू. पहा मित्रांनो, द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम लोकेशन काय याचं सुद्धा द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं सुद्धा लोकेशन पेल्विक रिजन मध्ये दिलेलं आहे. ही सुरुवातीला डायग्राम पहा मित्रांनो. डायग्राम मध्ये जे आपण असे दोन हात म्हणजे दोन्ही ठिकाणी फिंगर लाईक प्रोजेक्शन म्हणजे दोन्ही ठिकाणी ओव्हरी दिलेली, ही झाली ओव्हरी. पहा मित्रांनो, ओव्हरीच्या नंतर हे जे पार्ट दिलेला असतो त्याला इन्फंडिबुलम, एम्पुला अँड द इस्थमस पार्ट्स ऑफ द फॅलोपियन ट्यूब. हे जे फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट पडतात. एक म्हणजे इस्थमस म्हणजे वरचा पार्ट एकदम लास्ट पार्ट ऑफ द ओविडक्ट नॅरो ल्युमन जॉईंट टू द युट्रस. हे जे युट्रसला अटॅच झालेला पार्ट असतो त्याला काय म्हणतात, इस्थमस असं म्हणतात. त्याच्यानंतर एम्प्युला कसा पार्ट असतो, वायडर पार्ट असतो म्हणजे सेंटरचा पार्ट असतो. आणि इन्फंडिब्युलम हे ओव्हरीला अटॅच असतं आणि वरचं जे इस्थमस असतं ते युट्रसला अटॅच असतं. पहा मित्रांनो, युट्रस वेगळं असतं, ओव्हरी वेगळं असतं. एम्प्युला वायडर पार्ट, इन्फंडिब्युलम फ्युनल शेप म्हणजे फनल शेप लाईक असतं म्हणजे फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं. त्याच्यानंतर मधली हे फिम्ब्रिय झालं म्हणजे फिंगर सारखं फिंगर लाईक प्रोजेक्शन दॅट कलेक्ट आफ्टर ओव्युलेशन. ज्या ठिकाणी ओव्हिन ज्या ठिकाणी एग्स तयार होतात त्याला कलेक्ट करण्याचं काम हे फिम्ब्रिय करायलेलं असतं. त्याच्यानंतर आता हे युट्रस पहा. युट्राईन फंडस ही जी वरची लेअर झाली तिला युट्राईन फंडस म्हणतात. त्याच्यामधली जी कॅव्हिटी असते त्याला युट्राईन कॅव्हिटी असं म्हणतात. ही इकडे दोन्ही बाजू सारख्या आहेत. त्याच्यानंतर ओव्हिडक्ट म्हणजे फॅलोपियन ट्यूब म्हणजे 10 ते 12 सेंटीमीटर लेंथ असतं. म्हणजे जी हे फॅलोपियन ट्यूबचे जे 3 पार्ट पडलेत इस्थमस, एम्पुला, इन्फंडिब्युलम हे 10 ते 12 सेंटीमीटर मध्ये असतात. एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी हे ओव्हरी पासून एक्सटेंड असतात टू द युट्रस म्हणजे ओव्हरी टू द युट्रसच्या मधले जे पार्ट आहे त्याला फॅलोपियन ट्यूब असं म्हणतात. पहा या ठिकाणी युट्रस दिलेला आहे. युट्रसला ओंब असं सुद्धा म्हणतात म्हणजे इन्व्हर्टेड पियर शेप. जसं आपण जर आपण नाशपतीला जर उलट करून बघितलं तर सेम स्ट्रक्चर पाहायला मिळतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर सारखं म्हणजे इन्व्हर्टेड पियर शेप अटॅच्ड टू द पेल्विक वॉल बाय द लिगामेंट. हे जे थाय एरिया असतो त्याच्यामध्ये जे पेल्विक एरियामध्ये काही लिगामेंट्सद्वारे अटॅच झालेलं असतं हे युट्रसला. त्याच्यानंतर हे झालं वजाइना. वजाइनाला आपण अतिशय डिफरंट पार्टमध्ये पाहणार आहोत. हे झाले एसेसरी डक्ट्स. एसेसरी डक्ट काय आहेत, युट्रस, वजाइना हे झालं पूर्ण आपलं. आता हे सर्विक्स जे युट्रसचं जे सर्विक्स आहे. त्याच्यानंतर सर्वायकल केनाल आणि वजाइनल केनाल हे बर्थ म्हणजे ज्या ठिकाणून बेबी बाहेर निघालेला असतो एम्ब्रियोनिकल डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर या सर्वायकल केनाल अँड द वॅजिनल केनाल्सद्वारेच बाहेर निघालेला असतो. त्याच्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पहा मित्रांनो. जसं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन पाहिले अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये सुद्धा आपण तेच पाहणार आहोत. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन काय असतात, ओव्हरी एक असतं. त्याच्यानंतर सेक्स ऑर्गन ओव्हरी काय करायलेलं असतं, सेक्स ऑर्गन बनवलेलं असतं आणि त्याच्यानंतर गॅमेट्सचं प्रोडक्शन करायलेलं असतं. आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन मध्ये एसेसरी डक्ट, एक्सटर्नल जेनेटलिया अँड द एसेसरी डक्ट. आपण मेल्सचा आणि फिमेल कंपॅरिझन चार्ट सुद्धा लास्ट मध्ये पाहणार आहोत आपण क्विक रिव्हिजन मध्ये म्हणजे कैलास एक्सप्रेस मध्ये आपण लास्ट मध्ये जे रिव्हिजन करणार आहोत त्याच्यामध्ये आपण काही कंपार्ट म्हणजे डिफरन्शिएशन केलेले चार्ट्स आहेत, टेबल्स आहेत, फ्लो चार्ट्स आहेत त्याचा आपण लास्टच्या सीझन मध्ये पाहणार आहोत. पहा मित्रांनो, नंबर 1 एसेसरी डक्ट. एसेसरी डक्ट मध्ये फॅलोपियन ट्यूब जे आपण पाहिले ज्या ठिकाणी स्पर्म तयार होलेले असतात. त्याच्यानंतर युट्रस म्हणजे ज्या ठिकाणी युरिन यायलेला असतो. त्याच्यानंतर वजाइना ज्या ठिकाणी इन्सेमिनेशन ज्या ठिकाणी मेल्स ज्या स्पर्मला ट्रान्सफर करायला असतो त्याला वजाइना असं म्हणतात. त्याच्यानंतर सर्विक्स ज्या ठिकाणी बेबी बाहेर निघालेला असतो त्याला सर्विक्स असं म्हणतात.
पहा एक्सटर्नल जेनेटेलिया, एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये मॉन्स प्यूबस, ज्या ठिकाणी हेअर्स असतात म्हणजे कुशनी एरिया त्याला मॉन्स प्यूबस असं म्हणतात. लॅबिया मॅजोरा, त्याच्यानंतर लॅबिया मायनोरा असतो. त्याच्यानंतर हायमन, हायमन अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर क्लायटोरिस असतो. एसेसरी ग्लँड्समध्ये काय हे झाले एक्सटर्नल जेनेटेलिया, म्हणजे जे आपल्याला बाहेरून स्ट्रक्चर पाहायला मिळतो त्याला एक्सटर्नल जेनेटेलिया असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण मॉन्स प्यूबिस पाहतो, लॅबिया मॅजोरा पाहतो, लॅबिया मायनोरा पाहतो, म्हणजे हे जे वरच्या जे फोल्ड स्किन असतात त्याला लॅबिया मॅजोरा, लॅबिया मायनोरा असं म्हणतात. त्याच्यानंतर हायमन पाहतो, त्याच्यानंतर क्लायटोरिस पाहतो. आता हे जे एसेसरी ग्लँड्स आहे त्या एसेसरी ग्लँड्स मध्ये मॅमरी ग्लँड, ज्या ठिकाणी फिमेल्समध्ये मिल्क तयार होतं, ज्या ठिकाणी दूध तयार होतं त्याला मॅमरी ग्लँड्स असं म्हणतात. हा आपण मॅमरी ग्लँड सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर बार्थोलियन ग्लँड्स पाहणार आहोत आणि पार्च्युरेथल ग्लँड. पहा मित्रांनो हे एक्स्ट्राऑर्डिनरी नॉलेज आहे, म्हणजे हे दोन आउट ऑफ एनसीईआरटी मध्ये बार्थोलियन ग्लँड अँड द पार्च्युरेथल ग्लँड हे आउट ऑफ आहे. बट आपल्याला ज्या ठिकाणी फिमेलमध्ये मिल्क तयार होलेले मिल्क सिंथेसिस आपण पाहणार आहोत, म्हणजे मॅमरी ग्लँडचा एक वेगळाच टॉपिक म्हणून आपण या ठिकाणी मॅमरी ग्लँडचा अभ्यास करणार आहोत. पहा मित्रांनो नंबर 1 पहा आता लेयर्स. लेयर्स पहा मित्रांनो, ओव्हरी. आता पहा मित्रांनो ही झाली ओव्हरी. नंबर 1 ही ओव्हरी, ओव्हरीच्या 2-3 लेयर्स असतात. प्रायमेटम म्हणजे पहिली, मायोमेटम म्हणजे मधली आणि एंडोमेट्रियम म्हणजे एंडोमेट्रियम म्हणजे लास्टची. पहा मित्रांनो याला लक्षात कसं ठेवायचं, पी म्हणजे काय पहिलं, म्हणजे पहिली म्हणजे काय स्टार्टची म्हणजे प्रीमेट्रियम. त्याच्यानंतर मायोमेट्रियम म्हणजे मधली, मायो म्हणजे एम म्हणजे काय मधील, म्हणजे मधली सेंटरची मायोमेट्रियम, आणि जी सर्वात मधली असती ती म्हणजे एंडोमेट्रियम. एंड म्हणजे समाप्त, म्हणजे जी मधली असते त्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात. पहा मित्रांनो या लेयर्सचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी फिमेल्समध्ये ज्यावेळेस पिरियड्स म्हणजे ज्यावेळेस मासिक पाळी येत असते, त्रिमासिक पाळी येत असते, त्यावेळेस जे प्रीमेट्रियम, मायोमेट्रियम अँड द एंडोमेट्रियम ह्या तिन्ही लेयर्सचा त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जे वाटा आहे ते म्हणजे एंडोमेट्रियम, म्हणजे सर्वात मधली जी लेयर्स असते ती सतत तिचा शेप साईज बदललेली असते. ते आपण लास्टमध्ये पाहणार आहोत. पहा ओव्हरी, ओव्हरीमध्ये काय इनर मेडुला अँड द पेरिफल कॉर्टेक्स, हे ओव्हरीचं स्ट्रक्चर झालं. हे झालं ओव्हरी, इनर मेडुला झाला, हे झालं इनर मेडुला, आणि त्याच्या बाहेरचे जे स्पेस असतं त्याच्यामध्ये पेरिफल कॉर्टेक्स असतं. ओव्हरीस्ट्रोमा, ओव्हरीस्ट्रोमा 2 डिफरंट मध्ये टाईपमध्ये, एक म्हणजे पेरिफल कॉर्टेक्स आणि 2 म्हणजे इनर मेडुला. पहा फॅलोपियन ट्यूब म्हणजे ओव्हिडक्ट, ज्या ठिकाणी oogenesis व्हायलेलं असतं, म्हणजे 10 ते 12 सेंटीमीटर असतं. पहा मित्रांनो मेल्सचं तरी 4 ते 5 सेंटीमीटर असतं, बट जे फिमेल्सचं जे फॅलोपियन ट्यूब असतं ती किती असते 10 to 12 सेंटीमीटर, म्हणजे 10 ते 12 सेंटीमीटर असते. त्याच्यानंतर 3 पार्ट्स, याचे 3 पार्ट्स पडतात. त्याच्या नंबर 1 आपण पाहिले इस्थमस, एम्पुला अँड द इनफंडिब्युलम. पहा मित्रांनो इस्थमस काय असतं, क्लोजेस्ट टू द युट्रस, म्हणजे युट्रसला चिटकून असतं, त्याला इस्थमस असं म्हणतात, म्हणजे नॅरो. हे पार्ट कसं आहे अरुंद पार्ट आहे. आपण पाहतो की रस्त्याने जात असेल एखाद्या ठिकाणी जर पुला असतो त्या पुलाच्या तिथं पाठी लावलेले आहे, पुढे अरुंद रस्ता आहे, वाहने सावकाश चाल वागते, त्याचप्रमाणे या ठिकाणी इस्थमस म्हणजे क्लोजेस्ट टू द युट्रस म्हणजे नॅरो पार्ट आहे. त्याच्यानंतर एम्पुला म्हणजे वायडर, हे जर एम्पुला असतो मित्रांनो हा वायडर पार्ट असतो, त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन अकर हिअर, एम्पुलरी इस्थेमॅटिक जंक्शन असतात. आणि जे ओव्हरीला जे अटॅच असतं त्याला फनल शेप असतो, म्हणजे इन्फंडिब्युलम हॅज फिंगर लाईक प्रोजेक्शन, म्हणजे हे असं फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं मित्रांनो. त्याच्यानंतर फिम्ब्रिय क्लोजेस्ट टू द ओव्हरी. पहा मित्रांनो आता आपण पाहत आहोत युट्रस. युट्रस म्हणजे ज्या ठिकाणी युरिन जे आपलं एक्सरेटरी जे काही जे एक्सरेटरी मटेरियल असतं त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं ते म्हणजे युरिन असतं. मेल्समध्ये आपण पाहिलं पिनसद्वारे बाहेर टाकतो, त्याचद्वारे या ठिकाणी युट्रस, युट्रसला वॉम्ब असं म्हणतात, म्हणजे हिस्टेजा, म्हणजे हिस्टेजा सुद्धा असं म्हणतात. पहा युट्रिन वॉल कन्सिस्ट ऑफ द 3 लेयर, ह्या 3 लेयर मध्ये याचं डिव्हिजन करण्यात येतं. नंबर 1 एंडोमेट्रियम, जे तुम्हाला सांगितलं की मधली म्हणजे पिरियडच्या टायमिंगला जी लाइन्स ल्युमन ग्लॅन्युलर अंडरगोज सायक्लिक चेन, म्हणजे मेन्स्ट्रल सायकलमध्ये ज्या ठिकाणी चेंजेस होतं त्याला एंडोमेट्रियम ही लेयर असते. त्याच्यानंतर मायोमेट्रियम, मायोमेट्रियम ही डिलिव्हरी ऑफ द बेबी, ज्या ठिकाणी डिलिव्हरी ऑफ द बेबी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अट्रॅक्शन, आपण जर पिक्के पिक्चर पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला हिरोईन म्हणते पुल पुल पुल, पुश पुश पुश, ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन व्हायलेलं असतं त्याला मायोमेट्रियम असं म्हणतात मित्रांनो. थिक लेअर ऑफ द स्मूथ मसल, याच्यामध्ये स्मूथ मसल असतात बट त्याचं काय व्हायलेलं असतं
स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन, अतिशय जबरदस्त, आपण मेल्स तर सहन सुद्धा करू शकणार नाहीत एवढं मायोमेट्रियम दिलेलं असतं. म्हणजे ही मायोमेट्रियम तेवढं कॉन्ट्रॅक्शन तयार करायला असते ड्युरिंग द बेबी डिलिव्हरी ऑफ द बेबी. त्याच्यानंतर पेरिमेट्रियम हे काय, उगा एक नॉर्मल एक्सटर्नल थिन मेम्ब्रेन, अतिशय पातळ मेम्ब्रेन असते, त्याला पेरिमेट्रियम असं म्हणतात मित्रांनो. आता पहा एक्सटर्नल जेनेटिलिया ऑफ द फिमेल्स. एक्सटर्नल जेनेटिलिया ऑफ द फिमेल्स मध्ये पहा पार्ट्स, त्याच्यानंतर इकडे फीचर्स. तर पार्ट्स मध्ये काय, मॉन्स प्युबिस. मॉन्स प्युबिस म्हणजे काय, याचे फीचर्स काय आहेत, कुशनी ऑफ द फॅटी टिश्यू कवर्ड बाय स्किन अँड द प्युबिक हेअर. ज्या ठिकाणी प्युबिक हेअर अँड द कुशनी एरिया म्हणजे थिन म्हणजे टिश्यूनी एक कुशन एरिया झालेला असतो, त्याला मॉन्स प्युबिस असं म्हणतात. हे एक्सटर्नल जेनेटिलिया आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लॅबिया मॅजोरा म्हणजे फ्लेशी फील्ड ऑफ द टिश्यू एक्सटेंड डाऊन मॉन्स प्युबिस अँड सराउंड द व्हजाइनल स्पेस. हे झाले आपली पहा मित्रांनो ही फिगर. या ठिकाणी हे झालं युट्रस, त्या युट्रसची हे झालं मॉन्स प्युबिस म्हणजे या ठिकाणी जे कुशनी एरिया म्हणजे ज्या ठिकाणी हिअर्स असतात त्याला मॉन्स प्युबिस असं म्हणतात. त्याच्यानंतर लॅबिया मॅजोरा. लॅबिया मॅजोरा म्हणजे काय, फ्लेशी फोल्ड टिश्यू एक्सटेंड डाऊन मॉन्स प्युबिस अँड द सराउंड द व्हजाइनल ओपनिंग. ज्या ठिकाणी इन्सेमिनेशनचा जो पार्ट असतो त्याला व्हॅजिना असं म्हणतो आणि त्या व्हॅजिनाच्या जे सराउंडिंगला जे पार्ट असतो त्याला लॅबिया मॅजोरा असं म्हणतात. त्याच्यानंतर लॅबिया मॅजोरा झाला. लॅबिया मायनोरा म्हणजे पेअर्ड फोल्ड टिश्यू अंडरगोज द लॅबिया मॅजोरा म्हणजे पेअर्ड फोल्ड टिश्यू म्हणजे एक स्किनची फोल्डेड असतो. त्याच्यानंतर क्लायटोरिसिस हे जे टिंब दिलेलं आहे कशाच्या, युरेथ्रल ओपनिंग अँड द व्हजाइनल ओपनिंगच्या जे वर दिलेलं आहे त्याला क्लायटोरिसिस म्हणजे टिनी finger like structure with lies at the upper junction at the labia minora above the urethral opening. म्हणजे युरेथ्रल ओपनिंग असतं त्याच्यावर एक क्लायटोरिसिस असतं. त्याच्यानंतर हायमन. पहा मित्रांनो हायमन अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर पहा हायमन काय म्हणतात, मेम्ब्रेन दॅट द पार्शियली कव्हर द ओपनिंग ऑफ द वजाइना. जे वजाइनाची जी ओपनिंग असतं त्याला हायमन असं म्हणतात मित्रांनो. कॅन बी टॉर्न वाईड. आपल्याला इंग्लिश लय भारी सर्वांची, त्याच्यामुळे हे शब्द काय एक्सप्लेनेशन करायची गरज नाही. कॅन बी टॉर्न वाईड. सडन जॉल्ट म्हणजे सडन जॉल्ट म्हणजे काय, अचानक झटका लागणे, अचानक झटका. त्याच्यानंतर फॉल एखाद्या ठिकाणाहून पडणे, ऍक्सिडेंट. त्याच्यानंतर हॉर्स रायडिंग, सायकलिंग अँड द इन्सर्शन ऑफ द व्हजाइनल टॅम्पॉन. पहा मित्रांनो ज्यावेळेस पिरियड्स असतात त्याच्यामुळे जे आपण सॅनिटरी पॅड्स वापर करतो यूज करतो अगदी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काही फिमेल्स टॅम्पन सुद्धा यूज करतात. त्या टॅम्पनची व्हजाइनल फिटिंग करते वेळेस सुद्धा व्हजाइनल म्हणजे हे जे हायमन असतं ते ब्रेकडाऊन होऊ शकतं. त्याच्यानंतर सायकलिंग जे काही फिमेल्स ज्या स्पोर्ट्समध्ये असतात त्यांच्यामध्ये सुद्धा सायकलिंगच्या द्वारे ज्यावेळेस आपण सायकलिंगमध्ये एखादा ॲक्सिडेंट होतो त्यामध्ये सुद्धा हायमन तुटू शकतो. त्याच्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सरसाइज ज्या फिमेल्स ज्या वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले असतात जास्तीत जास्त वजन उचलायचं अशा फिमेल्सचं सुद्धा हायमन ब्रेकडाऊन व्हायलेलं असतं. विदाऊट द फर्स्ट नाईट म्हणजे फर्स्ट नाईटच्या अगोदर सुद्धा हे हायमन तुटू शकतं. मे ऑर मे नॉट बी टॉर्न ड्युरिंग द फर्स्ट क्वाइटस ऑफ द इट्स प्रेझेंट ऑफ द अब्सेंस इज नॉट रिएटेबल इंडिकेटर ऑफ द वजायनेटल सेक्शुअल एक्सपिरियन्स. जर काही मेल्स असं म्हणतात की सेक्शुअल एक्सपिरियन्सच झालेला असेल तरच हायमन तुटू शकतो, बट तसं काही नसतं. मे ऑर मे नॉट बी आपल्याला NCERT मध्ये दिलेलं आहे. मे ऑर मे नॉट बी टॉर्न ड्युरिंग द फर्स्ट क्वाइटस म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट नाईट असते, फर्स्ट क्वाइटस म्हणजे फर्स्ट क्वाइटसच्या अगोदर सुद्धा मे ऑर मे नॉट बी हायमन तुटू शकतो. त्याच्यानंतर सो इट्स प्रेझेंट ऑर ऑब्सेन्स म्हणजे त्या ठिकाणी असणं किंवा नसणं इट इज नॉट रिएबल इंडिकेटर. हे काही इंडिकेटर वजायनेटल म्हणजे काय फर्टिलिटी अँड द इनफर्टिलिटीचं काही असं इंडिकेटर नसतं मित्रांनो. हे हायमन हे अशी गोष्ट असते. हे झाली फिगर. त्याच्यानंतर पहा हे आता मॅमरी ग्लँड्स. पहा मित्रांनो हे मॅमरी ग्लँड्स अँड द लॅक्टेशन हे वेगळा पार्ट आहे. अगोदर आपण द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टची अगोदर आपण NCERT रीडिंग करून घेऊ मित्रांनो. पहा आपण NCERT रीडिंग करत असताना सुरुवातीला म्हणजे सुरुवातीचा आता मेल्स पाहिलेले, आता आपण फिमेल्स रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट पाहणार आहोत. पहा द फिमेल्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये द फिमेल्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट पेअर ऑफ द ओव्हरीज. या ठिकाणी पेअर कशाचे दिलेले आहे, ओव्हरीची पेअर्स दिलेले आहे अलॉंग विथ अ पेअर
at the oviduct, uterus, cervix, vagina and the external genitalia located in the pelvic region. हे एवढे जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या मधले जे पार्ट आहेत ते कसे आहेत, पेल्विक रिजनला दिलेले आहे त्यांचं लोकेशन. त्याच्यानंतर देज पार्ट ऑफ द सिस्टम अलॉंग विथ अ पेअर ऑफ द मॅमरी ग्लँड्स, हे अलॉंग विथ पेअर कसा मॅमरी ग्लँड महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर आर इंटरग्रेटेड स्ट्रक्चरली अँड द फंक्शनली टू द सपोर्ट टू प्रोसेस ओव्युलेशन, फर्टिलायझेशन, प्रेग्नेन्सी अँड बर्थ अँड द चाइल्ड केअर. पहा मित्रांनो, ह्या फिमेल्समध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. काय, प्रोसेस ओव्युलेशन म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन म्हणजे स्पर्म आणि ओव्हमचं या ठिकाणी ॲक्सिडेंट होणे फर्टिलायझेशन, त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी म्हणजे बर्थ होणं म्हणजे डिलिव्हरी होणं, आणि त्याच्यानंतर चाइल्ड केअरसाठी आपल्याला मॅमरी ग्लँड म्हणजे मिल्कची अतिशय महत्त्वाची गरज असते. त्याच्यानंतर ओव्हरीज आर द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन दॅट प्रोड्यूस द फिमेल गॅमेट म्हणजे ओव्हम. ओव्हरीमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन कोण आहे, ओव्हम म्हणजे फिमेल म्हणजे गॅमेट्समध्ये ओव्हम आहे. अँड सर्वाइकल steroid hormone, ovarian hormone. The ovaries are the located one each side of the lower abdomen. Each ovary is the about 2 to 2 each ovary is about म्हणजे 2 ते 4 सेंटीमीटर हे ओव्हरीचं आहे. बट फॅलिपियन ट्यूब जे होतं ते 10 ते 12 सेंटीमीटर होतं इन लेंथ अँड द कनेक्टेड टू द इपिथेलियम विच युट्रस लिगामेंट. पहा मित्रांनो, कनेक्टेड टू द पेल्विक वॉल युट्रस आपण जसं मेल्सचं पाहिलं काही लिगामेंटद्वारे अटॅच्ड असतं, अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा अटॅच असतं. एच ओव्हरी इज कवर्ड बाय द थिन इपिथेलियम विच इन्क्लोज्ड द ओव्हरियन स्ट्रोमा. हे ओव्हरियन स्ट्रोमाचे आपण 2 पार्ट पाहिले. द स्ट्रोमा इज डिवायडेड इंटू 2 झोन, पेरिफेरल कॉन्टेक्स अँड द इनर मेडुला. पहा ही या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे, 3D डायग्रामद्वारे फिगर दिलेली. पहा हे झालं युट्रस, त्याच्यानंतर हे झालं युरिनरी ब्लॅडर, प्युबिक सिंथेसिस झालेलं हे कुशनी एरिया. त्याच्यानंतर हा झाला युरेथ्रा म्हणजे युरेथ्रल ओपनिंग. त्याच्यानंतर हे क्लायटोरिसिस झालेले. त्याच्यानंतर लॅबिया मायनोरा झाला, लॅबिया मेजोरा झाला. त्याच्यानंतर व्हजायनल ऑफिस झालेले. त्याच्यानंतर सर्विक्स कॅनल झालेले, रेक्टम झालेले, व्हजायना झालेले अँड हे लास्ट ॲनस झालेले. या व्हजायनलमध्येच हायमन सुद्धा असतं मित्रांनो. पहा, द ओव्हिडक्ट फॅलोपियन ट्यूब युट्रस, द व्हजायना constitute the female accessory duct. Each fallopian tube is the 10 to the 12 centimeter long and the extend from the periphery of the each uterus. The part closer to the ovary it funnel shaped म्हणजे infundibulum. जे funnel shaped होतं त्याला infundibulum म्हणतात. The edge of the infundibulum process finger like projection म्हणजे called fimria असं म्हणतात. finger like projection infundibulumला which help in the collection of the ovum after ovulation. The infundibulum leads टू अ वायडर म्हणजे हे कसं वायडर असतं काय इन्फंडिब्युलम. पहा ही फिगर अतिशय सिंपल दिलेली. युट्राइन कॅव्हिटी झाली ही, हे झालं युट्रन फंडस, हे झालं इस्तमस, हे झालं अँप्युला, हे झालं इन्फंडिब्युलम. ह्या तिन्हीच्या फॅलिपियन टिपच्या 3 पार्ट आहेत, इस्तमस, अँप्युला, इन्फंडिब्युलम. ही झाल्या ओव्हरीची पेअर्स, हे झालं फिम्ब्रिये. त्याच्यानंतर हे झालं सर्विक्स कॅनल, त्याच्यानंतर सर्विक्स अँड हे झाला वजाइना. आता पहा महत्त्वाच्या लेयर्समध्ये सर्वात आतील काय पाहिलेलं आपण, एंडोमेट्रियम. जे महत्त्वाचं जे पिरियड्समध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे कॉन्ट्रॅक्शन करते त्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात. मायोमेट्रियम मधली लेयर जे आपण डिलिव्हरी ऑफ द बेबीमध्ये हायली स्मूथ कॉन्ट्रॅक्शन पाहिलेले. त्याच्यानंतर पेरिमेट्रियम जे बाहेरून जी स्किन असते त्याला पेरिमेट्रियम असं म्हणतात. हे झालं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टची ग्रँड. आता पार्ट्स ऑफ द ओव्हिडक्ट कॉल्ड द एम्पुला. द लास्ट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट काय आहे, इस्तमस हॅज द नॅरो म्हणजे हे अरुंद आहे. ल्युमन अँड द जॉईंट टू द कशाला जॉईन असते, युट्रसला जॉईन असतं. पहा, द युट्रस इज द सिंगल अँड द ऑल्सो कॉल्ड वॉर्म. युट्रसला आपण वॉर्म सुद्धा म्हणू शकतो. ते कसं असतं, सिंगल असतं. ओव्हरी कशा असतात, डबल असतात म्हणजे पेअर लाईक असतात. द शेप ऑफ द युट्रस इज लाईक ॲज द इन्व्हर्टेड पेअर. आपण जर नाशपतीला उलट करून बघितलं तर तशी फिगर पाहायला मिळतं आपल्याला या ओव्हरीची म्हणजे या युट्रसची. इट इज सपोर्टेड बाय लिगामेंट अटॅच्ड टू द पेल्विक वॉल. हे काही सपोर्टेड लिगामेंट्सद्वारे अटॅच्ड असतं पेल्विक वॉलला. द युट्रस ओपन इन टू द व्हजाइना थ्रू अ नॅरो सर्विक्स म्हणजे द युट्रस कसं असतं, ओपन इन द व्हजाइनामध्ये ओपन व्हायलेलं असतं युट्रस थ्रू आउट द नॅरो सर्विक्स म्हणजे अरुंदद्वारे जो सर्विक्स असतं. द कॅव्हिटी ऑफ द सर्विक्स इज कॉल्ड द सर्वायकल कॅनल. ही जी सर्विक्स असतं त्याच्या कॅव्हिटीला काय म्हणतात, सर्विक्स कॉल्ड ॲज द सर्वायकल कॅनल विच अलॉंग विथ द व्हजाइना फ्रॉम द बर्थ कॅनल. याच्यामधून बेबीचा बर्थ व्हायलेला असतो.
त्याच्यानंतर पहा द वॉल ऑफ द युट्रस हॅज द 3 लेयर टिश्यू. याच्या वॉलला 3 लेयरचे टिश्यू असते. द एक्सटर्नल थिल मेम्ब्रेन म्हणजे पेरिमेट्रियम, मिडल थिक लेयर स्मूथ इज द मायोमेट्रियम अँड द इनर ग्रॅड्युअल लेयर कॉल्ड ॲज द एंडोमेट्रियम दॅट लाइन्स ॲट द युट्रेन कॅव्हिटा. द एंडोमेट्रियम अंडरगोज सायक्लिक चेंजेस. म्हणजे ज्यावेळेस मेन्स्ट्रल सायकल ज्यावेळेस पिरियडची सायकल चालू असते त्यावेळेस काय याच्यामध्ये काय असतो चेंजेस व्हायलेला असतात ड्युरिंग अ मेन्स्ट्रल सायकल. वाईल द मायोमेट्रियम एक्झिबिट स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन कोण करायलेला असतो मायोमेट्रियम ड्युरिंग द डिलिव्हरी ऑफ द बेबीच्या टायमाला या ठिकाणी मायोमेट्रियम अतिशय हे करायलेला असतो म्हणजे स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन द्यायलेला असतो. The female external genitalia, the female external genitalia include mons pubis. आपण कुशनी एरिया पाहिला, त्याच्यानंतर लॅबिया मॅजोरा, त्याच्यानंतर लॅबिया मायनोरा, हायमन पाहिलेला, त्याच्यानंतर क्लायटोरिसिस पाहिलेला आहे. पहा मॉन्स प्युबरिसिस इज द कुशन ऑफ द फॅटी टिश्यू कवर्ड बाय स्किन अँड द प्युबिक हेअर. आता द लॅबिया मॅजोरा पहा काय आर द फ्लेशी फोल्ड ऑफ द टिश्यू. म्हणजे ही कशाची फोल्ड कशाची फ्लेशी ऑफ द टिश्यू विच एक्सटेंड डाऊन फ्रॉम द मॉन्स प्युबिस अँड द सराउंड ऑफ द वजायनल ओपनिंग. वजायनल ओपनिंगच्या सराउंडिंग असतं आणि मॉन्स प्युबिसच्या बिलो असतं. म्हणजे द लॅबिया मायनोरा आरपीएड फोल्ड टिश्यू अंडर द लॅबिया मॅजोरा हायमन. आता पहा द ओपनिंग ऑफ द वजायना ऑफ्टन कवर्ड पार्शली अ मेम्ब्रेन कॉल्ड हायमन. म्हणजे जी वजायना असतं ऑफ्टन कवर्ड, याला कवर्ड पार्शली केलेलं असतं त्याला सेल मेम्ब्रेन कॉल्ड काय असतं हायमन असं म्हणतात. क्लायटोरिसिस इज अ टिनी फिंगर लाईक स्ट्रक्चर विच लाईक ॲज द अपर जंक्शन ऑफ द 2 लॅबिया मायनोरा अबो द युरेथ्रल ओपनिंग. युरेथ्रल ओपनिंगच्या वरच्या बाजूला लॅबिया मायनोरा अँड द लॅबिया मेजोरा पाहायला मिळतात. म्हणजे 2 लेयर्स असतात. द हायमन इज ऑफ्टन टॉर्न. ज्यावेळेस ब्रेकडाऊन व्हायलेलं असतं हायमनचं ऑफ्टन टॉर्न ड्युरिंग फर्स्ट क्वाईट म्हणजे फर्स्ट नाईट किंवा फर्स्ट इंटरकोर्सच्या वेळेस ज्यावेळेस हायमन ब्रेकडाऊन होतो काही ठिकाणी. हाऊएव्हर इट कॅन ऑल्सो बी ब्रोकन बाय अ सडन फॉल. म्हणजे सडन फॉल किंवा सडन जॉल्टमध्ये अचानक झटक्यामध्ये सुद्धा हे हायमन तुटू शकतो. त्याच्यामध्ये इन्सर्शन ऑफ द वजायनल टॅम्पॉन. आपण ज्यावेळेस पिरियड्सच्या वेळेस ज्यावेळेस वजायनल टॅम्पॉन मध्ये सुद्धा तुटू शकतो. किंवा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन सम स्पोर्ट्स. ज्यावेळेस आपण पार्टिसिपेशन केलेलं असतं कशामध्ये स्पोर्ट्समध्ये हायली डेंजरस स्पोर्ट्समध्ये इज ॲज द हॉर्स रायडिंग सायकलिंग एक्सेट्रा. त्याच्यामध्ये हायमन तुटू शकतो. इट सम वुमेन द हायमन इज द परसिस्ट इवन आफ्टर क्वाइटस. म्हणजे काही फिमेल्समध्ये फर्स्ट नाईट किंवा फर्स्ट इंटरकोर्सच्या अगोदरच हायमन तुटलेला असतो. कशामुळे हिन पेस्ट इवन आफ्टर इट द presence of the absence of the hymen is not a reliable indicator of the hereditary and the sexual experience. याच्यामध्ये काय म्हणत आहे यांसाठी पहा मित्रांनो. द प्रेझेन्स ऑफ द absence of the hymen is the not a reliable indicator. म्हणजे हायमन असणं किंवा नसणं मे और मे नॉट बी असणं किंवा नसणं हे इंडिकेटर कशाचं नाही सेक्शुअल एक्सपिरियन्सचं इंडिकेटर नाही. आता हे जे मॅमरी आता मॅमरी ग्लँड्स हे जे मॅमरी ग्लँड्स आहे हे स्पेशल आता पहा मित्रांनो या ठिकाणी एक टॉपिक दिलेला आहे. हे मॅमरी ग्लँड आपण पाहू मित्रांनो. पहा या मॅमरी ग्लँडची या ठिकाणी आपल्याला मॅमरी ग्लँड्समध्ये आपल्याला मॅमरी म्हणजे मिल्क सक आउट द बेबी. म्हणजे ज्यावेळेस बेबी बर्थ झाल्याच्या नंतर त्याला जी मिल्क लागतं ते मिल्क कटर तयार होतं. सिंथेसिस कसं होतं हे मॅमरी ग्लँड्समध्ये आपण पाहू मित्रांनो. पहा मित्रांनो आजच्या ह्याच्यामध्ये आज आपण क्विक रिव्हिजन करत आहोत. तर पहा आज आपण इंट्रोडक्शन पार्ट पाहिला, त्या मेल रिप्रोडक्शन पार्ट पाहिले, त्याच्यामध्ये एसेसरी ग्लँड एसेसरी डक्ट, त्याच्यानंतर एक्सटर्नल जेनेटिलिया पाहिला, मेल सागदे. त्याचप्रमाणे आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा हे तिन्ही पाहिले. त्याच्यानंतर लेयर्स पाहिले, एंडोमेट्रियम, पेरिपेट्रियम, त्याच्यानंतर मायोमेट्रियम. त्याच्यानंतर आपण उद्याच्या चॅप्टरमध्ये आपण मेन्स्ट्रॉल सायकल, पार्च्युरेशनच्या बाकीच्या जे इव्हेंट्स आज आपण काय पाहिलेले आहे, आज आपण गॅमेटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, फर्टिलायझेशन या बाकीच्या जे राहिलेले जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं तेवढं आजच्या पुरतं झालं. ओके, थँक्यू मित्रांनो.